नमस्कार मंडळी, तर मी स्वागत करतो तुमचं सर्वांचं आजच्या भागामध्ये। तर मंडळी, आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत की जो विषय आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या आवडीचा आणि जिज्ञासेचा विषय, आणि तो विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र। आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे भूषणा वैद्य। तर मंडळी, हा आपला आता पहिला भाग आहे, तर त्यामुळे आपण पहिले जाणून घेऊया। तू सगळ्यात पहिले तुझ्याबद्दल मला जरा माहिती सांग। ठीक आहे, माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते। आता सगळ्यात पहिलं तर ज्योतिष म्हटलं ना की सर्वात पहिलं हे लक्षात घ्या की ज्योतिष हे शास्त्र आहे आणि मी गेले 16 वर्ष ह्याचे अभ्यासक आहे। मी कुंडली रीडिंग, पाम रीडिंग, त्याच्याबरोबर न्यूमरोलॉजी, टॅरो कार्ड आणि डाउजिंग सुद्धा करते। त्याच्याबरोबर आपण शास्त्रोक्त वास्तू कन्सल्टेशन देखील करतो। अच्छा, म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। हो, वेगवेगळे विषय आहेत ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आहे ना काही ना काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून ज्यावेळेला आपण एखाद्याला रीडिंग देत असतो त्यावेळेला काय होतं माहिती ना, एक तर आपलं रीडिंग एकदम ॲक्युरेट येतं आणि त्याच्याचबरोबर आपण जे उपाय पण त्यांना जे सांगणार असतो ना, तर शास्त्रीय दृष्टिकोन ठेवल्यामुळे याचा पाया मजबूत असल्यामुळे जे कोणी उपाय करतात त्यांना 100% फरक पडतो। बरोबर, पण मग आता तू जेवढं सांगितलंस की तुला या सगळ्या गोष्टी येतात, तर आपला हा आज आता पहिला भाग आहे, तर आपण सगळंच ते एका भागामध्ये नाही घेऊ शकत। अगदीच, तर त्यामुळे आज आपण कुठच्या विषयावरती बोलूया। तसं बघायला तर ज्योतिष म्हणजे एवढं वास्ट आहे ना की तू जेवढं बोलशील त्याच्याबद्दल तेवढं कमी आहे। पण गेल्या काही दिवसांमध्ये ना माझ्याकडे रत्नांच्या बद्दल माहिती विचारणारे लोक फार आहेत। मला स्वतःला सुद्धा रत्नांबद्दल खूप आवड आहे, म्हणजे मी स्वतःही वापरतो। तर चालेल, आपण रत्नांविषयी माहिती घेऊया। ठीक आहे, मग आपण रत्नांविषयी मी तुम्हाला काही विशेष माहिती देईन, म्हणजे तुम्हाला थोडीशी रत्नांची तोंड ओळख होईल। रत्न कुठल्या प्रकारचे असतात, किती प्रकारचे असतात, ते घातल्याने फायदे आणि त्याच्याबरोबर तोटेही काय होतात हेही मी तुम्हाला सांगते। तर मंडळी, आता वेळ नको घालवूया आणि चालू करूया आजचा भाग। तर आपण आपल्या आता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। तर माझा हा प्रश्न आहे की जी रत्न आहेत ती आपण घालतो, बरोबर, पण ती कोणतंही रत्न घालू शकतो की नाही? एखाद्याने हे रत्न नाही घातलं पाहिजे किंवा एखाद्याने हेच रत्न घातलं पाहिजे किंवा त्याला काही ऑप्शन्स वगैरे, तर त्याच्यासाठी म्हणजे काय? म्हणजे माझा प्रश्न कळला ना तुला, मला काय विचारायचं? बघ, आता सगळ्यात पहिल्यांदा तू पहिलाच प्रश्न ना एवढा महत्वाचा विचारलेला आहेस की आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही तुमच्या मर्जीने कधीही रत्न धारण करू नका। म्हणजे मला एखादं रत्न आवडत असेल तर ते मी नाही। तुझ्या कुंडलीचा जो चार्ट येतोय म्हणजे तुझ्या बर्थडेटच्या प्रमाणे, तर तुमचे जे ग्रह असतात ना ते 12 स्थानामध्ये विखुरले गेलेले आहेत। तर ज्या स्थानामध्ये एखादा ग्रह बसलेला आहे तर त्या स्थानामधून त्याचं पहिले बघायला लागतं की तो तुमच्यासाठी सूट होणार आहे की नाही। कारण की ज्याप्रमाणे रत्न फायदे देतात ना, त्याचप्रमाणे तुम्ही चुकीच्या स्थानामध्ये बसलेल्या ग्रहाचं जर रत्न धारण केलं, तर अगदी तुम्हाला कितीही आवडत असला तरीही तो तुम्हाला नुकसानच करणार आहे। फॉर एक्झाम्पल, लोकांना म्हणजे अगदी सांगायचं झालं तर लोकांना वाटतं हे गुरुचा स्टोन आहे, पुष्कराज स्टोन आहे, महागडा स्टोन आहे, मी घातला तर माझं सगळं काही छान होईल। ऍक्च्युली तसं नसतं। आता तुमचा गुरु तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये बसलेला आहे ना, किंवा तो वक्री आहे किंवा काय आहे, तर ह्या गोष्टी आधी आपल्याला बघाव्या लागतात। नाहीतर हा गुरुचा स्टोन जो तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देत असतो, मानसिक शांती देत असतो ना, तर हाच गुरुचा स्टोन जर तुम्हाला कुंडलीमध्ये सूट नसेल होत ना, तर ती व्यक्ती झोपून राहते किंवा कधी कधी मधुमेह देखील त्या लोकांना डिक्टेट होतो जर त्यांना तो सूट नसेल करत। अच्छा, म्हणजे रत्न असे कोणीही कुठचेही घालू नये, म्हणजे व्यवस्थित सल्ला घेऊनच घालावे। व्यवस्थित त्याचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही धारण करा। ह्याचं कारणही सांगते, जसं मी तुम्हाला सांगितलं की शास्त्रीय रिझन आहे। तर आपल्या बॉडीमध्ये 7 कलर आहे, तुम्ही अगदी इंटरनेटवरती सर्च केलं तर तेही तुम्हाला मिळू शकतं। आणि रत्न जी आहेत ना, तर आम्ही सांगताना सांगतो की तुम्ही रत्न धारण करताना त्याची अंगठी करून घालायची आहे आणि त्याच्या पाठीमागे म्हणजे तुमच्या स्किनला टच होणारा घालायचा आहे। तर ह्याच्या पाठीमागे बेसिकली रिझन हेच आहे ना की सूर्याची जी किरणं येणार आहे ती तुमच्या त्या अंगठी
शनीवर पडावी आणि त्याच्यातून जे रेज बाहेर येतात किंवा जे कलर्स बाहेर येतात हे तुमच्या शरीराला फायदा देणारे ठरावे. अच्छा. अशा वेळेला जर तुम्ही एखादा असा स्टोन घातला की जो तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी तो चांगला कलर आहे, म्हणजे कुठली पण गोष्ट बघा की तुम्ही जास्त केलीत की ती तुम्हाला हार्मफुलच आहे ना. जसं आपण म्हणतो जेवणामध्ये मला मीठ हे पाहिजेच आहे, बरोबर, पण म्हणून तुम्ही 1 चमच्याच्या ठिकाणी 2 चमचे मीठ घालाल का? नाही. हा, मग रत्नांचं देखील ना तसंच आहे की ज्या वेळेला तुम्हाला ऑलरेडी तुमच्या कुंडलीमध्ये तो ग्रह चांगला आहे, चांगल्या ठिकाणी बसला, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये तो कलर चांगला आहे, तुम्हाला तो ऍड ऑन करायची गरज नाही. ओके ओके, ठीक आहे. तर आपल्याला म्हणजे हे कळलं की कोणतंही रत्न घालण्याच्या आधी त्याचा व्यवस्थित सल्ला घ्या आणि मगच ते घाला. एक्झॅक्टली. तर म्हणजे आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. मगाशी तू जसं बोललीस की आपल्या कुंडलीच्या हिशोबाने आपली रास असते आणि त्याच्याप्रमाणे आपलं जे रत्न असतात तसे. तर आता माझी रास कुंभ आहे आणि कुंभ राशीसाठी मला वाटतं नीलम रत्न आहे. तर मग मी नीलम रत्न वापरायचं का? म्हणजे माझ्यासाठी चांगलं आहे का नीलम रत्न? नाही, तुझी फक्त कुंभ रास आहे आणि म्हणून तू जर शनीचं रत्न घालणार असशील तर ते अजिबातच चालणार नाही. अच्छा. जसं मी मगाशी म्हटलं की तुमच्या कुंडलीमध्ये 12 स्थानं आहेत ना, तर त्याच्यामध्ये शनी कुठे बसलेला आहे. अच्छा. तर ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, कारण शनीचं नीलम रत्न जे आहे ना ते सगळ्यात कडक रत्न मानलं जातं. अच्छा. हा, म्हणजे जसं आपण म्हणू की विषाची परीक्षाच आहे ती. ओके. ठीक आहे. एखाद्याला जर सूट झाला ना तर अगदी रंगाचा राजा देखील तो करू शकतो, नाही सूट झाला ना तर अगदी फार त्रासदायक देखील तो स्टोन ठरतो. अच्छा, म्हणजे त्या हिशोबाने घालणं बरोबर नाही की फक्त मला म्हणजे माझ्या राशीमध्ये शनीची रास असल्यामुळे मी नीलम घातला तर तो मला फळेलच याची काय नाही, 100% खात्री नाही, अजिबात त्याची खात्री नाही. फक्त मी शनीबद्दलच नाही म्हणत, अच्छा, इतरही रत्न म्हणजे ते त्या गोष्टीची आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. मला सांग, रत्न किती प्रकारची असतात आणि कुठच्या राशीसाठी कुठचं रत्न असतं? आता महत्वाची अशी म्हटलं ना तर 9 रत्न आहेत. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल नवरत्न, बरोबर है ना. तर 9 प्रकारची रत्न आहेत. जसं आता सूर्य म्हटलं तर सूर्याचं जे रत्न आहे हे माणिक रत्न आहे. अच्छा. तर माणिक रत्न तुम्हाला काय देतं की त्याचा स्वभाव सूर्याप्रमाणे, तर तो तुम्हाला प्रसिद्धी देणार, पैसा देणार. त्याच्याच बरोबर काही लोकांना लिडरशिप साठी पाहिजे असतं तर लिडरशिप क्वालिटीज देतं, कारण की तो सूर्याचा म्हणजे नेतृत्व गुण त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. तर दुसरं रत्न आहे चंद्राचा. आता चंद्राचं रत्न आहे मोती. ओके. तर मोती तुम्हाला काय करतो की ज्या वेळेला तुम्हाला मानसिक अशांतता असेल तुमच्यामध्ये किंवा असं जास्त चंचलपणा येत असतो किंवा असं काही लोकांना पटकन बघितलं तर आपण की काही लोकांना असं पटकशी रडू येतं, बरोबर है ना. तर अशा लोकांसाठी म्हणा किंवा थोडंसं मवाळ करण्यासाठी म्हणा तर तुम्ही चंद्राचं रत्न म्हणजे मोती धारण करू शकता. त्याच्या पुढे आलं मंगळाचं रत्न आहे. आता मंगळ म्हणजे काय माहितात ना, नेतृत्व. जसं लोक शनीला घाबरतात ना तसंच मंगळाला देखील बरेच लोक घाबरत असतात. तर मंगळाचं रत्न जे आहे ना हे पोवळं रत्न आहे. अच्छा. हो, हिंदीमध्ये त्याला मुंगा म्हणतात. लाल रंगाचं असं हे असतं. तर हे सुद्धा तुम्हाला लिडरशिप क्वालिटी तर देतं, कारण ते सेनापती आहे. बरोबर. रुबी राजा म्हणजे माणिक राजा आणि मंगळ सेनापती आहे. अच्छा. ठीक आहे. हा, तर त्या हिशोबाने नाही तर काही लोक बघा की घाबरत असतात कुठल्या तरी गोष्टीला, किंवा असं 4 चौघांमध्ये बोलायचं म्हटलं ना तरी त्या लोकांना भीती वाटते किंवा आपल्या मनातल्या गोष्टी ज्या ते बोलू शकत नाही, त्या काही लोकांचा राग अनावर होत असतो. बरोबर. अशा लोकांसाठी आपण मुंगा रत्न म्हणजे जर त्यांच्या पत्रिकेमध्ये हे असेल तर ते आपण सुचवू शकतो. त्याच्या पुढचं रत्न आलं बुधाचं रत्न. बुधाचं रत्न आहे पाचू, हिरव्या रंगाचं रत्न. आता हे जनरली कोणाला सुचवण्यात येतं की ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, की आपल्या मनातली गोष्ट पाहिजे त्या वेळेला बाहेर न पडणं. अच्छा.
आणि त्याच्याच बरोबर कसं आहे ना, जे लोक असं मार्केटिंगचं वगैरे काम करतात ना, तर त्या लोकांचं काही ज्यांचं बोलण्याचंच काम आहे, तर अशा लोकांना जनरली तो रत्न सुचवण्यात येतं की तुमचं जे कम्युनिकेशन ते तुमचं डेव्हलप करतं. बरोबर. त्याच्यासाठी ठीक आहे. त्याच्या पुढे आलं गुरुचं रत्न. गुरुचं रत्न आहे पुष्कराज. आता पुष्कराज तुम्हाला आध्यात्मिक दृष्टीने देखील अतिशय चांगला फायदा देतो. त्याच्याचबरोबर लग्न वगैरे जर ठरत नसेल किंवा काय, तर अशा वेळेला देखील आपण ते रत्न सुचवू शकतो लोकांना, किंवा जॉब मध्ये प्रमोशन वगैरे. ओके. हा, तर अशा गोष्टींसाठी ते रत्न आहे. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं शुक्र. सगळ्यात सुंदर रत्न खरंच, आणि जे बऱ्याच स्त्रियांचं अतिशय लाडकं असं हिरा. दिसायलाही सुंदर आणि घालायलाही एकदम रॉयल, म्हणजे रॉयल्टी त्याच्या याच्यातच आहे ना. त्याच्यावरूनच तुला कळलं असेल की लक्झुरीचं कारण, तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा आहे. किंवा माझा जो तू युट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल की मी बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचं लग्न जुळत नसेल तर अशा वेळेला तुम्ही शुक्राचं रत्न धारण करा. मग तुम्ही ओरिजिनल हिरा नाही धारण केला तरीही हिरा कोणीही घालू शकतो. हिरा कोणीही धारण करू शकतो असं नाहीये. म्हणजे जर तुम्हाला पर्पज त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. पण जनरली हिऱ्याचे फार जास्त दुष्परिणाम नाही बघितले गेले, म्हणून सरास असा बरेचदा. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की बाकीचे जे रत्न आहेत ना ते जरा लोक हे करतात, पण हिरा अगदी आवडीने घातलाच जातो. आता त्याच्यामध्ये हिऱ्यामध्ये परत म्हणजे तुम्ही किती सेंटचा हिरा, आता बाकीचे जे हिरे रत्न जे आहेत ना ही तुम्ही कॅरेटच्या हिशोबाने घालता. बरोबर. पण तुम्ही जर हिरा जर कॅरेटच्या हिशोबाने घालायला गेला तर तो तुमचा अगदी कॉस्ट वाईज म्हणजे फारच जास्त जातो. त्यामुळे काही लोक सेंट वाईज हिरा घालतात की किती सेंटचा घालायचा, तर ते असतं. त्याच्यानंतर शनीच्या याच्याबद्दल तर मी तुला ऑलरेडी सांगितलंच की शनीचं जे आहे की पैसा अट्रॅक्ट करणं, बरोबर, हेच त्याचं महत्वाचं रिझन आहे. त्याच्याचबरोबर आणखीन पण काही गोष्टी ज्या आहेत की दृष्ट लागणं म्हणा किंवा काय, आपल्याला आणखीन काही लक्झुरी काही घ्यायची आहे तर अशा वेळेला शनी आणि राहूचं रत्न गोमेद हे अतिशय फायदा देतं. ओके. हा, शिवाय गोमेद जे रत्न हे राहूचं रत्न आहे तर ते तुमची दृष्ट वगैरे काला जादू वगैरे असं म्हणतात. आता म्हणजे कोणी बिलीव्ह करतं कोणी नाही. आपण काला जादू हा शब्द नको वापरूया, आपण त्याच्या बदले नजर लागणं वापरूया. तर त्यासाठी बरेच जण गोमेद हे रत्न घातलं जातं. पण गोमेद रत्न देखील पैसा म्हणजे हे करतं. जनरली जे लोक शेअर मार्केटमध्ये वगैरे काम करत असतात ना त्या लोकांकडे जर तू बघशील तर त्या लोकांच्या बरेच लोकांच्या हातामध्ये गोमेद दिसेल. ओके. आणि शेवटचं रत्न आहे हे केतूचं रत्न आहे, लसण्या, ज्याला कॅट्स आहे म्हणतात. मी पहिल्यांदाच ऐकलं. हे जे केतूचं रत्न आहे ना हे तुमची आध्यात्मिक म्हणजे हे करतं. गुरुच्या रत्नाप्रमाणे आध्यात्मिक प्रगती तर करतं, पण त्याच्याबरोबर तुम्हाला वाईट स्वप्न पडणं, हा, तर त्याच्यावरती देखील त्याचा अतिशय चांगला परिणाम. प्रत्येक रत्नाचे फायदे आहेत. प्रत्येक रत्नाचे फायदे आहेत. अगदीच बरोबर. तर आपण आता बोलता ना मी माझ्यासाठी 1-2 प्रश्न काढलेले. त्याच्यातला मी पहिला प्रश्न तुला विचारतो की जसं तू म्हणालीस की आता जे ह्याचे फायदे सांगितलेस तसं नुकसान पण काय आहे, म्हणजे मला नुकसान जाणून घ्यायचं की नुकसान काय होतं. आता जसं आपण बोललो की माझा शनीचा हे आहे, रास आहे आणि त्याच्यासाठी नीलम आहे, पण मी हट्टाने समजा नीलम घातला तर काय होईल? आता बघ, आता जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये आहे ना शनीचं रत्न जर त्याला सूट नसेल तर ते तुला गमतीशीर हे सांगते. आता काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे क्लायंट आले होते आणि त्यांना कोणीतरी नीलम खडा सुचवला होता. आता त्यांची पण रास कुंभ रास होती, त्यामुळे ऑब्वियस त्यांनी तो हे घातला. बरोबर. ठीक आहे. आणि गेले ना 3 वर्ष त्यांनी तो स्टोन घातलेला आहे. तर माझ्याकडे आले, मी त्यांना म्हटलं तुम्ही हा स्टोन का घातला? काय माझी कुंभ रास आहे ना, मग त्याचे हे फायदे. म्हटलं हो. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही हा किती वर्ष घातलाय? तर म्हणे 3 वर्ष घातलाय. म्हटलं पण गेली 3 वर्ष तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे का?
अच्छा. तर ते एकदम बाचाकली की असं काय विचारतात. तर म्हटलं हा जो स्टोन आहे ना त्याच्याने तुम्हाला तो त्रास झाला आहे, कारण की तो तुमच्या शरीरातलं पाणी सगळं ऍब्झॉर्ब करून घेतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय. तुम्ही एक काम करा, आता घरी गेला की पहिले हा स्टोन काढून ठेवा आणि मला ना तुम्ही एक आठवड्याभराने तुम्ही मला सांगा की तुमची झोप कशी सुधारली आहे आणि दुसरा तुमचा हा त्रास जो आहे हा कमी झाला की नाही. लिटरली 3 दिवसात त्यांनी मला फोन करून सांगितलं की मॅडम मला खरंच बरं वाटलं. 3 वर्षामुळे मी औषधं घेतोय, सगळं काही होतंय, पण माझा हा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह नव्हता. ओके ओके ठीक आहे. आता ह्याच्याचबरोबर तुला आणखीन एक सांगायचं मी आता ऍक्च्युली थोडंसं हे सिरियस पण आहे की जसं आपण म्हणतो की गुरुचा स्टोन पुष्कराज तर सगळ्यांना माहिती आहे. मगाशी पण मी म्हणताना म्हटलं की मधुमेह तुम्हाला डिक्टेट करू शकतो. ओके. तर आता एक क्लायंट आहे, त्यांनी तो स्टोन धारण केला. ज्या दिवशी त्यांनी तो धारण केला ना सेम डे त्यांची तब्येत बिघडली. पण त्यांना अगदी की त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं. आता हॉस्पिटलाइज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सगळे स्टोन्स काढून ठेवायला लावतं, सगळं काढून ठेवायला लावतं, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. अच्छा. हो. घरी आले, थोडी तब्येत सुधारली वगैरे सगळं हे झालं, परत धारण केला, परत त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेण्याची तब्येत त्यांची बिघडली. अच्छा. मग त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले होते की मॅडम म्हणजे त्यांना ऍक्च्युली लक्षातच नाही आलं की हे त्यांना स्टोनमुळे होत आहे. ओके. हा. मग त्यांना वाटलं की हे तुम्ही घालू नका, हा तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम नाही करत आहे. मग त्याच्यानंतर नाही, मग त्याच्यानंतर अगदी छान त्यांची तब्येत आहे. अच्छा अच्छा. पण असं पण होतं ना कधी कधी एखादा स्टोन खूप महाग असतो पण आपल्याला असं वाटतं की आपण आता तो विकत घेतलाय त्यामुळे आपण आता तो घालूया. होत असेल ना असं बरेच लोकांचं होतं. अगदीच होतं, कारण की तुम्ही पुष्कराज वगैरे घालताना तुम्ही तो एक तर तो सोन्यात म्हणून पुष्कराची स्वतःची किंमत खूप जास्त आहे. ऑफकोर्स आता त्याच्यामध्ये म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की कॅरेट आणि त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी ह्याच्यावरती डिपेंडेबल आहे. पण मग बरेच लोक तेच म्हणतात की अरे मॅडम आम्ही आता एवढा महागातला स्टोन घेतलाय. मग मी त्यांना एकच प्रश्न विचारते, तुमची तब्येत आणि शरीर महत्वाचं आहे का ते? ते पण करायचं, ते पण बरोबर आहे. आता दुसरा जो मला प्रश्न विचारायचा आहे तो हा आहे की कुठच्या हातामध्ये कुठचाही खडा घातलेला चालतो की ते सुद्धा काही गणित आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही? ऍक्च्युली तुम्ही आहे ना शक्यतो जो तुमचा वर्किंग हँड आहे त्याच्यामध्ये धारण केलं म्हणजे जो माणूस डावरा असेल त्यांनी डाव्या. पण काही लोकांना कसं होतं की त्याच्यामध्ये थोडं हे होत असतं ना, तर त्यांनी दुसऱ्या हातामध्ये जरी धारण केला तरी काही नाही. जसं मी म्हटलं की त्या वेन्स जातात, त्यामुळे प्रत्येक रत्नाचा एक बोट ठरलेला आहे. म्हणजे बोट बदलून चालत नाही. त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे तुमचा जो पाचवा आहे तर तो तुमचा करंगळीत घातला गेला पाहिजे, तरच त्याची जी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय इफेक्ट्स आहेत ना ते तुम्हाला, म्हणजे ऑफकोर्स असं नाही म्हणत की तुम्ही मला पुष्कराज आवडतोय आणि तुम्ही म्हणता तोटा आहे तर मी ते दुसऱ्या बोटात घालतो, तर तसंही चालणार नाहीये. म्हणजे मी अगदी इथे हे करते म्हणजे तसं घालू नका. म्हणजे तुम्ही कुठचंही रत्न तुम्हाला मिळालं म्हणजे बरेच आपलं असं होतं ना की आपले आई वडिलांची एखादी अंगठी वगैरे असते असं आणि आपण ती घालतो, आपण आठवण म्हणून घालतो. म्हणजे असं काय नसतं की आपल्याला ती अंगठी मला पाहिजे म्हणून मी घालतो, असं नाही. आपल्याला त्यांची एक आठवण असते म्हणून आपण ती अंगठी घालतो. मग ते तसंही घालू नये. आता ज्या वेळेला तुम्ही स्टोन धारण करताना तर त्यावेळेला कसं असतं की तुमची जी एनर्जी जी आहे ना ते सुद्धा ते स्टोन घेत असतं. बरोबर ना. म्हणजे आपण म्हणतो ना की तू आणि मी आपण किती फ्रेंडली आहोत त्याच्यावरती देखील तुमचा रत्न ना तुम्हाला किती फळं देणार हे ठरलेलं असतं. ओके. ज्या वेळेला तुम्ही फार विश्वासाने एखादं रत्न धारण करताना तर तो तुम्हाला चांगली फळं देणारच. बरोबर. ठीक आहे. पण अविश्वास असेल ना तर डेफिनेटली तो सायंटिफिक दृष्टीने देईल, पण आहे ना मानसिक दृष्टीने ना तेवढी त्याला मजा नाही. आता तू खूप दुसरी गोष्ट तू विचारलंस की आई वडिलांची रत्न, आता हे असेही म्हणजे हे पण अगदी महत्वपूर्ण आहे की कृपा करून असले तुम्ही धारण करू नका. बरोबर. कारण की ऑलरेडी जसं म्हटलं की त्यांची एनर्जी त्यांनी घेतलेली आहे. बरोबर. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीचा ना एक कार्यकाळ ठरलेला आहे.
म्हणजे प्रत्येक रत्नाचा ना एक लाईफ आहे. अच्छा. हो, मग तुम्ही 1 लाखाचा घ्या ना तर 5 लाखाचा घ्या, म्हणजे ते एका टाइम पुरताच ते आपल्याला घालणं गरजेचं असतं. प्रत्येक रत्नाचा वेगवेगळा टाइम ठरलेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर मग ते रत्न जे आहे ना ते त्याची एनर्जी हे करतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आई वडिलांचं जर घालत असाल तर त्यांना तो सूट झाला असेल, पण तो पहिली गोष्ट तुम्हाला सूट होईलच असं पण नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय होती की त्यांची जी एनर्जी आहे ती त्या रत्नाने ऑलरेडी घेतलेली आहे ना, तर ती तुम्हाला कधी कधी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा देऊ शकते. बरोबर. मी अगदीच झालं तर मी बोलतात ना थोडंसं जुगारासारखं आहे, झालं असतं तुम्हाला लागलं तर लागेल पण नाही, असं नाहीये की जुगारासारखं. म्हणूनच मी पहिल्यापासून म्हणते की तुम्ही रत्न जे आहेत ना ते तुम्ही सल्ला घेऊन घाला. सल्ला घेऊन घातलात ना तर तुम्हाला 100% रत्न हा फायदाच देणार, कधीही नुकसान नाही करणार. कळलं ना? जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीची एलर्जी, तसं काही करू नका. तू आता कुठची रत्न कोणी वापरावी ते तू सांगितलंस, तसंच हे पण सांगितलंस की ते कुठच्या बोटामध्ये घालावे. पण समजा आपण गळ्यामध्ये लॉकेट म्हणून घातलं तर, लॉकेट म्हणून घातलं ना तरी सुद्धा त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. बरोबर. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं की अंगठी घालण्याचं काय आहे की तुमच्या त्या पार्टवरती म्हणजे त्या स्टोनवरती सूर्याचा प्रकाश यायला हवा. बरोबर. तेव्हाच ते रत्न तुम्हाला हे करत फळ देऊ शकतो. हा, म्हणजे त्याची एनर्जी तर तुम्हाला आहे. जर तू फोन कसा चार्जिंगला लावशील तेव्हा तो चार्ज होईल आणि नंतर तू तो वापरू शकशील ना. बरोबर. तर तसं तुम्ही दिवसभरामध्ये ते रत्न धारण करून जिथे कुठे जाता किंवा काय तर ते त्याची एनर्जी स्टोअर करतो आणि तसं तो तुम्हाला आपली फळं देतो. ओके. म्हणजे लॉकेट पेक्षा अंगठी जास्त डेफिनेटली प्रेफरेबल आहे. ओके. तर मला सांग की आता ही जी रत्न आहे त्याच्या किमती भरपूर जास्त असतात रत्नाच्या, तर त्याला काही आपल्याला काही ऑप्शन आहे का की म्हणजे कमी कॅरेटची वापरणं किंवा काही असं? कमी कॅरेट असं नाही मी म्हणणार, पण प्रत्येक रत्नाला उपरत्न आहे. अच्छा. बरोबर. हा, मग त्याची म्हणजे जर ओरिजिनल स्टोनची किंमत जर खूप जास्त असेल तर प्रत्येकालाच आर्थिक दृष्टीने ते परवडू शकत नाही. मग अशा वेळेला आपण काय सांगतो की मग त्यांची उपरत्न वापरा तुम्ही. बरोबर. मग ते उपरत्न सुद्धा बरेच प्रकार, तू फिरोजा स्टोन. हा बरोबर. मी फिरोजा, हे शुक्राचं उपरत्नच आहे. अच्छा, ते शुक्र ग्रहाचं आहे. हो, शुक्र. कारण मी गुगल वर वाचलेलं की गुरु ग्रहाचं आहे वगैरे, तर काय फिरोजा जो आहे ना हा तुमचा काय करतो, पैसा अट्रॅक्ट करतो. बरोबर. त्याच्याच बरोबर बरेच लोकांना रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असतात, तर ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतात. पण मग तो कुठच्या बोटामध्ये घालावा? तो तुम्ही अनामिकेमध्ये घालू शकता. मी बरोबर घातलाय का? अनामिका. अच्छा, दुसऱ्या बोटामध्ये. हो, करंगळीच्या बाजूच्या बोटामध्ये घालायचा. अच्छा, मी तो शुक्राचा आहे म्हणून. हो, तो शुक्राचा. बरोबर. आता मला बोट बदलायला पाहिजे. बरोबर. मग ती उपरत्न मग पण ती पण तेवढाच इफेक्ट करतात का? तेवढाच म्हणण्यापेक्षा डेफिनेटली ओरिजिनल ते ओरिजिनलच आहे, पण त्यांनी फायदा नाही. बरोबर. म्हणजे हिऱ्याचा जसा ओपल आपण घालू शकतो. हो, तसं तुम्ही घालू शकता. ओके. पण प्रत्येक रत्नाचं आहे उपरत्न? सगळ्या रत्नाची उपरत्न. ओके. आणि आपण ते जे आपण त्याच्यावरती पण एक करूया, एक अजून एक ब्लॉग सेपरेट. ब्रेसलेट जे आपण घालतोय, ही अशी ब्रेसलेट, तर तू मला जे घालायला दिलं ब्रेसलेट, मग त्याच्यामध्ये पण ती उपरत्न असतात का? आता ह्याच्यामध्ये ही जी म्हणजे मी स्वतः सुद्धा घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, जसं मी म्हटलं की काही स्टोन्स जे आहेत हे फार हार्श तुम्हाला हे देत असतात, तर त्याची रत्नाची उपरत्न आणि त्याचंही उपरत्नाचं रत्न. अच्छा, हे स्टोन्स ते तसे असतात. हा, तर हे जे आपल्याकडे जे हे जे मणी आहेत ना, तर हे त्या रत्नाचे सबस्टिट्यूट आहे. ते तेवढे तुम्हाला जसं ओरिजिनल रत्न देईल तेवढे तुम्हाला स्ट्रॉंग फळं नाही देणार. बरोबर. बट ऑफकोर्स की त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ना हे तुम्ही वापरू शकता. आणि हे ब्रेसलेट्स वापरायसाठी तुम्हाला कुंडली बघायची गरज नाही. अच्छा, म्हणजे त्याचे तेवढे एकदम असे वाईट हे नाहीये. हा, म्हणजे त्याचा तेवढा स्ट्रॉंग इम्पॅक्ट नाही होत. पण जर तुम्हाला ते जर चांगलं असेल, जर तुम्ही तुमच्या
एखाद्या हेतूने ते घातलं असेल ब्रेसलेट तर त्यामध्ये आपल्याला हे होतं. अगदी म्हणजे जसं आता तू म्हणलास फिरोजा, तर फिरोजाचं आपल्याकडे ब्रेसलेट आहे. बरोबर. तर म्हणजे आता इथे पण मी तुला एक एक्सपिरियन्स सांगायला आवडेल मला, की मागे माझ्याकडे एक मुलगी आली होती, तर तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा काहीतरी प्रॉब्लेम, यंगस्टर्स आहेत, काही ना काहीतरी होतच असतं. तर तो बॉयफ्रेंड तिचा इंडियाच्या बाहेर होता. बरोबर. आणि ती आली होती, माझ्याशी डिस्कस केलं, तर मी तिला म्हटलं की ठीक आहे चल तू एक काम कर, तू हे ब्रेसलेट जे आहे ना हे तू धारण कर. बरोबर. आणि तिने अगदी माझ्या समोरच काढलं आणि काय आपण कसं सगळं ऍक्टिव्ह करून देतो ना. बरोबर. तर मी आता घालू का म्हटलं घाल. तिने माझ्या समोरच ते घातलं. आणि ज्या तिच्या बॉयफ्रेंडनी गेले 6 महिन्यामध्ये तिला एकही फोन केला नव्हता, विदिन 10 मिनिट्स त्याचा समोरनं तिला फोन आला. तर असेही कधी रिझल्ट आपल्याला येतात. हे आपल्याकडे कसं एक कमालीचं ब्रेसलेट आहे, मला तुम्ही हे करा, मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन. नाही पण खरंच आपण एक ब्रेसलेट वरती एक व्यवस्थित ब्लॉग एक बनवूया, कारण मला खूप जाणून घ्यायला आवडेल त्याच्याबद्दल. नक्कीच. आणि हल्ली कसं होतं माहिती ना की हे ब्रेसलेट्स बऱ्याच लोकांना आवडतात. हो, खूप बघतो ना, बरेच मुलींच्या हातामध्ये असे पूर्ण हातभर घातलेले असतात. एक तर तुम्हाला मॅचिंगच्या दृष्टीने सुद्धा होतं आणि त्याच्याबरोबर होतं की तुम्हाला त्याचे बेनिफिट सुद्धा मिळतात. जसं आता तू म्हटलंस मगाशी की मला शनीचं हे आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण एक सुलेमानी म्हणून मणी येतो, तो वापरू शकतो. तर तो तुम्ही वापरू शकता. अच्छा. तर त्याच्याने तुम्हाला म्हणजे नजर लागणं वगैरे, आता कसं आहे की तुम्ही लोक छान छान तयार होऊन कुठेतरी जात असता किंवा आपल्या रुटीन लाईफ मध्ये देखील कॉम्पिटिशन हल्ली एवढी आहे ना, तर मग कसं होतं की दृष्टावलं की थोडंसं सगळ्या गोष्टीचा स्पीड थोडा कमी होतो. अशा टाइमला तुम्ही ते घाला. आता ह्याच्यामध्ये असे पण आम्हाला रिझल्ट आले आहेत की कधीतरी अचानक, आता तू असं जस्ट बसलायस पण बसल्या बसल्या ते तुटून जातं. अच्छा. बिना काही कारण करता. बिना कारण. मी पहिलेच सांगते, कशात तरी अडकून तुटलं तर ते तुम्ही नाही पकडायचं, पण कधीतरी अगदी स्वतःहून ते तुटतात. याचा अर्थ की एकदा त्या मनाने आपलं ऑब्झर्व करण्याचं जे आहे ते पूर्ण घेतलं किंवा त्या टाइमला तुमच्यावरती काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होता जो त्या ब्रेसलेटने. पण याचा कड्याच्या बाबतीत पण होऊ शकतं. कडी म्हणजे खड्याच्या बाबतीमध्ये, सोनच्या बाबतीत सुद्धा होतं. खडे सुद्धा ब्रेक होऊ शकतात. अगदी ब्रेक होतात. आता कधीतरी तू बघितलं असेल कोणाच्या तरी पोटामध्ये असं तो असा हे दिसतो, असा पांढरे असे, ज्याला जिरम म्हणतात, म्हणजे सोनारी भाषेमध्ये त्याला जिरम म्हणतात. अच्छा. मग तो स्टोन आतमध्ये ब्रेक होऊन जातो. ओके. मग तो तुमचा कितीही महागडा असला तरीही ते होतं. अच्छा. म्हणजे ते स्टोन ती सगळी एनर्जी खेचून घेतं किंवा आपल्यावरती काही वाईट होणार असेल तर ते सुद्धा त्याच्यावरती खेचून. बरोबर. तर जाता मी तुला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे हे मला ऐकण्यात आलंय त्यामुळे मी तुला सांगतो की माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून मला हे समजलं की लहान मुलांना काही वेळेला खडे घालायला सांगतात, तर ते बरोबर आहे का, की कुठच्या वयानंतरच खडे घालणं हे? कारण मला तर आठवत नाही की आपल्यापैकी कधी कोणी लहानपणी असे काही कुठचे स्टोन्स यूज केलेले किंवा काही वगैरे. आता कसं आहे माहिती आहे ना की ज्याप्रमाणे मोठ्यांसाठी आहे तसंच लहान मुलांसाठी सुद्धा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी आहे ना का मी तर अगदी सांगते की जोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत लहान मुलांची कुंडली देखील बघू नका. बघायची काही गरज नाहीये. त्यांचं नैसर्गिक जे काय आहे ना ते करू दे. जर एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल, हेल्थ इश्यूज आहेत किंवा काय आहे, त्यावेळेला तुम्ही चेक करा. आणि हल्ली कसं होतं की कॉम्पिटिशन आणि पेरेंट्सचा एवढा दबाव असतो ना मुलांवरती की माझ्या मुलाचा अभ्यास खूप छान व्हायला पाहिजे, अभ्यास खूप छान. तर त्याच्यासाठी ना काही लोक काय करतात की मग तुम्ही एक काम करा, 50चं पेंडंट घालून टाका, उदाचं रत्न आहे. बरोबर. पण ते जर त्या मुलाला नसेल सूट होत तर मग ते वेगळंच त्याला हे करणार की तो वेगळीकडे फोनवरतीच बोलत बसेल. अच्छा. मग त्याचा तुम्ही काय केलं, फायद्यापेक्षा त्याचं नुकसान झालं. बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ना, एक तर म्हणजे परत ते सांगितलं की कारणाशिवाय लहान मुलांना कसलीही रत्न धारण करायला लावू पण नका. एक तर त्यांच्या हातामध्ये त्यांना ते बर्डन पण राहतं, लॉकेट घातलं हे घातलं. नाही होतं शाळेमध्ये वगैरे चालत नाही, मग पुन्हा ते काढून बॅगेमध्ये ठेवतात, हर होतात वगैरे. मग त्याच्यापेक्षा ना त्यांना
वेळेस आता लहान मुलांसाठी जसं केरवा मणी म्हणून येतो, तर तो तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता, त्याला काही हरकत नाहीये. पण जाता जाता मी आता बरेच लोक जे आहेत ना, तर उपाय म्हणजे पाहिजेच ना आपल्या ह्याच्यामध्ये, तर लहान मुलांसाठीचा उपाय देते मी. अगदी जर तुम्हाला असं वाटतंय ना की आपला मुलगा कॉम्पिटिशन लेवलला जायला पाहिजे वगैरे, तर अगदी रत्नाचा उपाय देते की तुमच्याकडे चांदीचा ग्लास जर असेल ना, तर शक्यतो चांदीचा ग्लास घ्या, नसेल तर मग तुमचा जो नॉर्मल स्टीलचा असेल तो घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं, त्या पाचूचं रत्न जे आहे ना, तर ते त्याच्यामध्ये घालायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, ठीक आहे. रात्रभर ते रत्न तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तुमचं मूल उठेल ना, तर त्याला ते रत्न बाजूला काढायचं आणि ते पाणी त्याला प्यायला. त्याच्याने त्याची कशी तर की बौद्धिक क्षमता वाढेल, स्मरणशक्ती वाढेल, आणि रत्न डायरेक्ट त्याच्या स्पर्श करत नाहीये, त्यामुळे त्याचं काहीही नुकसान करणार नाही. पण मग समजा आता एखाद्याच्या हातामध्ये जर पाचू असेल आणि त्यांनी हातातला पाचू त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी पण घेणार. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी फ्रेश त्याच्यासाठी वेगळा त्याच्यापुरता जो घेतलेला असेल अगदी अगदी. आणि फार जास्त कॅरेटची पण घ्यायची गरज नाही, अगदी छोटासा तुम्ही घ्या. बरोबर. तुमचा मूल साधारण किती वर्षाचा आहे ना त्याच्यावरती, पण जनरली 14 वर्षाच्या खालील लोकांना ना तुम्ही रत्न धारण करायला लावून. बरोबर. पण ही रेमेडी आपण करू शकतो. अगदी अगदी ही रेमेडी करा, आणि इनफॅक्ट तुम्ही त्याच्या परीक्षेमधल्या मार्कांचा पण ऑब्झर्वेशन करा. बरोबर. तर आता खूप चांगली माहिती दिलीस तू रत्नांबद्दल. हे मला माहिती आहे की अजून बरंच ह्याच्यावरती बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला पण काहीतरी एक लिमिट आहे ब्लॉगसाठी. पण जर लोकांच्या मनात समजा जर काही प्रश्न असतील तर तू त्याची उत्तरं मग देऊ शकतेस का? अगदी देऊ शकते, किंवा आपण 1 किंवा 2 दिवसाचं वर्कशॉप घेऊ शकतो. की आता जसं मी तुम्हाला मग सांगितलं की प्रत्येक रत्नाचे काही फायदे वगैरे, पण ते आपण डिटेल मध्ये गोष्टी आहेत त्या आपण शिकू शकतो. किंवा जे लोक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक पण आहेत, तर त्यांच्यासाठी आपण आणखी स्पेशल रत्नशास्त्रासाठी एक हे पण वेबिनार वगैरे पण अरेंज करू शकतो. बरोबर. तर आता जो तुम्हाला स्क्रीन वरती दिसतोय तो नंबर ह्यांचा आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते त्याच्यावरती विचारा, किंवा तुम्हाला काही प्रश्न मला सुद्धा विचारायचे असतील, म्हणजे माझ्या थ्रू हिला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये पाठवू शकता. माझं फेसबुकवरती पेज आहे, इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याच्यावरतीही तुम्ही प्रश्न विचारले तरी सुद्धा त्याची उत्तरं मी हिच्याकडून तुम्हाला देईन. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये.